भाजपकडून शपथविधीसाठी आमंत्रणाला सुरुवात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री सुद्धा शपथ घेण्याची शक्यता। मंत्रिमंडळाचा शपथविधी असल्याचं निमंत्रण पत्रिकेवर मजकूर। शपथविधीसाठी विरोधकांना आमंत्रण देणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण मिळण्याची शक्यता। आधी शपथविधीची निमंत्रण पत्रिका छापलीनंतर राज्यपालांकडे बहुमताचा प्रस्ताव केला। हे लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार नाही, नाना पटोलेंचा हल्लाबोल। मंत्रिपदासाठी दीपक केसरकरांचं ग्रामदैवताला गाऱ्हाणं। शिवसेनेला अधिकाधिक मंत्रिपद मिळावी, केसरकरांची इच्छा। नालासोपाऱ्यामध्ये राजन नाईक यांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। कार्यकर्त्यांकडून पेढे भरवत आनंद साजरा। भिवंडीत भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष। भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद साजरा। 21व्या शतकात देखील जुन्या मुद्द्यांवर राजकारण, जनतेशी संवाद साधावा असं सरकारला वाटत नाही। जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज। खासदार शशी थरूर यांचा सरकारला सल्ला। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पाऊण तास चर्चा। बैठकीनंतर मंत्रिमंडळ सहभागासंदर्भात शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष। तर शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती। सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या नेत्यांकडून सत्ता स्थापनेचा दावा। राज्यपालांना पत्र सुपूर्द करत महायुतीनं केला सत्ता स्थापनेचा दावा। देवेंद्र फडणवीस उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। फडणवीस उद्या संध्याकाळी 5:30 वाजता घेणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ। महायुतीकडून मला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची विनंती। मुख्यमंत्रीपद हे केवळ तांत्रिक बाब, महायुती म्हणून एकत्रितपणे निर्णय घेणार, फडणवीसांचं विधान। फडणवीसांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मला मिळाली, यापुढे आम्ही एक टीम म्हणून काम करणार। फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला शिंदेंचं पूर्ण समर्थन। अजितदादांना शपथविधीचा अनुभव। त्यांना सकाळी आणि संध्याकाळी देखील शपथ घेण्याचा अनुभव। शिंदेंकडून अजितदादांना मिश्किल टोला। आपल्याला योजना आणि आश्वासनं पूर्ण करायची आहेत, महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचंय, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। 4 गोष्टी मनाप्रमाणे होतील तर 4 गोष्टी मनाविरुद्ध होतील, सगळ्यांना एकत्र काम करायचंय, देवेंद्र फडणवीसांचं विधान। माजी खासदार विनायक राऊत यांची महायुतीवर टीका। मतमोजणी होऊन 10 ते 12 दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव, विनायक राऊतांचा खोचक टोला। मुंबईत उद्या महायुतीचा महाशपथविधी सोहळा। देवेंद्र फडणवीस घेणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ। नागपूरहून लाडक्या वहिनी मुंबईच्या दिशेनं सोहळ्यासाठी रवाना। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष होणार। 7 ते 9 डिसेंबरला विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार, सूत्रांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।